मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा अपना गाईड आपल्या YouTube चॅनलवर. आणि आजची जी क्लास असणार आहे ती आपली असणार आहे गणित या विषयावर. आणि गणित विषयातला सर्वात महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे अपूर्णांक. आणि अपूर्णांक हा टॉपिक कशामुळे घेतला तर या ठिकाणी अपूर्णांक जर का तुम्हाला जमत नसतील तर या ठिकाणी पुढे कोणताही टॉपिक तुम्हाला आला तर ते टॉपिक होऊ शकतं की त्याच्यात तुम्हाला ते गणित सॉल्व्ह करता येणार नाही. कारण गणित या विषयाचा सर्वात बेसिक जो टॉपिक समजला जातो, जसं बेरीज वजाबाकी आता तुम्हाला येत असेल, भागाकार गुणाकार पण येत असेल, पण जर का तेच जर अपूर्णांकात दिलं, म्हणजे जर का तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज सांगितली, वजाबाकी सांगितली किंवा भागाकार गुणाकार सांगितला तर होऊ शकतं की ते तुमच्याकडून चुकीचे होतील, म्हणजे ते येणार नाही. मग अपूर्णांकात कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये, त्याचबरोबर ते एकदम सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे ते आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहे. आणि जशा लगेच अपूर्णांकाची जर बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार तुम्ही शिकले तर दुसरा एक अपूर्णांक असतो तो म्हणजे दशांश अपूर्णांक. आणि दशांश अपूर्णांकाची सुद्धा बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार कशी करायची ते आपण नंतरच्या क्लासमध्ये पाहणार आहे. पण आज सर्वात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे अपूर्णांक हा टॉपिक, आणि त्याची करायची आपल्याला बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार. आणि सर्वात महत्त्वाचं आता हे जर तुम्हाला करायचं असेल, म्हणजे अपूर्णांकाची जर या 4 क्रिया करायच्या असतील तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हे माहिती पाहिजे की नेमकं अपूर्णांक म्हणजे नेमका काय असतो. मग अपूर्णांक काय असतो याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे पूर्णांक काय असतो, आणि पूर्णांकाच्या आधी माहिती पाहिजे पूर्ण संख्या म्हणजे काय असतात. आता आपण ज्यावेळेस जेवढ्या काही गणित या विषयात संख्या असतात या संख्येला वेगवेगळ्या भागात डिवाइड केलेले आहे, म्हणजे वेगवेगळे भाग पाडलेले आहेत. सर्वात पहिले काय केलेलं आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात हे तुम्हाला माहिती असेल. कोणत्या असतात तर नैसर्गिक संख्येची सुरुवात होती 1 पासून. ज्या संख्या आपण या निसर्गातल्या म्हणजे नैसर्गिक संख्या लक्षात कशा ठेवायच्या पहा. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर, आणि नॅचरल नंबरला आपण मराठीत म्हणतो नैसर्गिक संख्या. आणि निसर्गातल्या वस्तू मोजण्यासाठी म्हणजे निसर्ग आपल्या अवतीभोवती जेवढ्या काही वस्तू असतात त्या वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्याचा वापर करतो त्याला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. म्हणजे जसं की आता तुम्ही जर एखादी वस्तू मोजायला लावली, मी तुम्हाला जर म्हणलं तुमच्या आसपास एवढ्या काही वस्तू आहेत तेवढ्या मोजून घ्या, तुम्ही काय करणार, 0 पासून मोजणार का किंवा त्या मायनस मध्ये मोजणार का की ही एक वस्तू -1 आहे ही -2 आहे. नाही, तुम्ही सुरुवात करून करणार, तुम्ही सुरुवात करणार 1 पासून, त्याच्यानंतर 2 येतील, त्याच्यानंतर 3 येतील, असं करत करत जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या तुम्ही वस्तू त्या ठिकाणी मोजत जाणार. म्हणजे आपण याच्यात असं म्हणू शकतो की नैसर्गिक संख्या ज्या असतात त्याची सुरुवात कुठून होती 1 पासून, आणि शेवट आपण सांगता येत नाही कारण ते शेवट कितीही असू शकतो, खूप मोठी असू शकते, त्याला आपण म्हणतो अनंतापर्यंत म्हणजे इन्फिनिटी पर्यंत. नैसर्गिक संख्या झाल्यानंतर दुसऱ्या संख्या तुम्हाला माहिती पाहिजे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या कोणत्या असतात, नैसर्गिक संख्या जेवढ्या असतात त्या पूर्ण संख्येत येतात, पण नैसर्गिक संख्येसोबतच त्याच्यात अजून 0 पण येतो. म्हणजे जर का मी तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट म्हणलं काय की सर्वात पहिले दिलेलं आहे मी 1 2 3 4 अशा करत 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 काय केलं आपण अनंतपर्यंत गेलो, म्हणजे इन्फिनिटी पर्यंत गेलो. या साइन कशाचं असतं, इन्फिनिटीचं. मॅथ मध्ये याला काय म्हणतात, इन्फिनिटी. मग असं करत करत अनंतपर्यंत गेलो तर ह्या संख्या कोणत्या आहेत, त्या आहेत नॅचरल नंबर, आणि त्या डिनोट कशा करतात कॅपिटल एन न. आता याच्यातच जर का मी 0 पण ऍड केला, त्याच्यानंतर 1 2 3 त्याच्यानंतर 4 5 असं करत 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 अनंतपर्यंत जर गेलो तर याला आपण म्हणतो होल नंबर. होल नंबर म्हणजेच काय, पूर्ण संख्या. म्हणजे आता पहा ना, 0 पण आला याच्यात म्हणजे पूर्ण संख्या झाल्या, जेवढ्या काही संख्या असतात त्या पूर्ण संख्या झाल्या, म्हणजे हे झाले होल नंबर. पण आता आपल्या इथं महत्वाचं ते म्हणजेच काय, होल नंबर झाल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या संख्या माहिती पाहिजे, त्या माहिती पाहिजे आपल्याला इंटिजर्स. आता हे 0 या ठिकाणी दिलेलं आहे, 0च्या नंतर 1 पण दिलेलं आहे, 2 पण दिलेले आहेत, 3 पण दिलेले आहेत, असं करत करत अनंतपर्यंत दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्या मागे पण संख्या असतात, त्या म्हणजेच -1 असेल, -2 असेल, -3 असेल, असं करत 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 मागे सुद्धा इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे लहान पण संख्या नाही आणि मोठी पण संख्या आपल्याला सांगता येत नाही. मग ह्या ज्या संख्या असतात याला आपण म्हणतो इंटिजर्स, किंवा मग यालाच आपण म्हणतो पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या हे कसं लक्षात ठेवायचं पहा, याला काय म्हणलं आपण नैसर्गिक संख्या, याला काय म्हणलं पूर्ण संख्या, आणि याला काय म्हणणार पूर्णांक संख्या. कोणत्या संख्या, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कशामुळे म्हणणार याला, सोपं सोपं पहा. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरुवात होती, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या 0 पासून सुरू होती, आणि पूर्णांक संख्येला आपण इंटिजर्सला काय करतो 0 पासून सुरुवात करतो. याचा अर्थ काय, 0 पासून समोर बी जातील आणि 0 पासून मागे पण येतील, म्हणजे हे पूर्ण अंक झाले. आता निगेटिव्ह पण झाले, पॉझिटिव्ह पण झाले, आणि 0 पण आला, म्हणजे पूर्णच्या पूर्ण अंक झाले, म्हणून याला म्हणतात पूर्णांक. काय म्हणतात, पूर्णांक. पण आपल्याला महत्वाचं काय आहे, आपल्याला शिकायचं ते म्हणजे अपूर्णांक. आता पूर्णांकाचेच काय केलं आपण, अपूर्णांक केलं. अपूर्णांक म्हणजेच काय, फ्रॅक्शन. अपूर्णांक केले, आणि अपूर्णांकाची सुरुवात कुठून होते आता पहा. आता समजा हे 0 आहे, मी एक नंबर लाईन मारतो या ठिकाणी. नंबर लाईन म्हणजेच काय, संख्या रेषा. आता या संख्या रेषेवर मी काय केलं, इथे 0 घेतला, इथे 1 घेतला, इथं 2 घेतले, इथं 3 घेतले, असं करत करत हे समोर जात राहणार ही संख्या रेषा. तसंच मागं पण काय होणार, इथे येणार -1, इथे येणार -2, अशा ही मागं पण जात राहणार. आता या संख्या रेषेवर इथून इथपर्यंत पण काही संख्या असणार नाही, 1 2 3
3 4 5 6 7 8 9 आणि 1 10. तुमची स्केल असते, स्केल त्या स्केलवर अशा पद्धतीची तुम्हाला हे अंक दिसतात. आता ह्या ज्या संख्या आहेत याच्या मधात म्हणजे ही 0 काय झाली, पूर्ण संख्या झाली. हे 1 पण काय झाली, पूर्ण संख्या झाली. हे पहा पूर्ण संख्या. त्याच्यानंतर 2 पण काय झाली, पूर्ण संख्या. 3 पण काय झाली, पूर्ण संख्या. आणि याच्या मधात ज्या संख्या असतात त्याला आपण म्हणतो अपूर्ण संख्या. अपूर्ण कशामुळे, कारण ही पूर्ण नसती, ही पॉइंट मध्ये येते. कशी ती पहा, हे 0 आहे, 0.1 0.2 0.3 0.4 0.5 0.6 0.7 0.8 0.9 आणि 1 10च्या जागी येईल 1. 10 म्हणजेच काय, 1.0 म्हणजेच 1. मग त्याच्यानंतर इथून पुढे काय होईल, 1.1 1.2 1.3 1.4 1.5 1.6 1.7 1.8 1.9 आणि या ठिकाणी येतील 2. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत याला आपण काय म्हणणार, फ्रॅक्शन्स म्हणणार, म्हणजेच अपूर्णांक या ठिकाणी म्हणणार, कारण ते अपूर्णांक आहेत. याच्या ठिकाणी या ठिकाणी काय येणार, अपूर्णांक. इथं पण काय येणार अपूर्णांक, इथं पण काय येणार अपूर्णांक. इकडे येणार प्लस वाले आणि इकडे येणार मायनस वाले. इकडे बेरजेचे म्हणजे धन आणि इकडे ऋण. मग हे तुम्हाला समजलं असेल की अपूर्णांक म्हणजे काय, की या दोन पूर्ण संख्येच्या मध्ये जेवढ्या संख्या असतात त्याला काय म्हणतात, अपूर्णांक म्हणतात. ज्याची किंमत पूर्ण नसते त्यालाच काय म्हणतात, अपूर्णांक असं म्हणतात. मग आता या अपूर्णांक जर तुम्हाला दिले, मी समजा आता हे अपूर्णांक कसे लिहितात, हे फ्रॅक्शन मध्ये लिहितात. अपूर्णांक कसे लिहितात, फ्रॅक्शन मध्ये. फ्रॅक्शन मध्ये कसे लिहितात, म्हणजे परिमेय संख्येत 1/2 2/3 अशा पद्धतीने याला लिहिल्या जातं. मग आता हे जे फ्रॅक्शन मध्ये दिलेले असतात, हे अपूर्णांक जर फ्रॅक्शन मध्ये दिलेले असले तर हे फ्रॅक्शन सॉल्व्ह कशा करायच्या, बेरीज कशी सॉल्व्ह करायची, वजाबाकी कशी सॉल्व्ह करायची, गुणाकार कसा आणि भागाकार कसा, ते आपण लगेच आता या ठिकाणी पाहू. आता या ठिकाणी पाहू आपण सर्वात पहिले बेरीज, अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. आता अपूर्णांक असतो म्हणजे परिमेय संख्येत दिलेला जर असेल, परिमेय संख्या म्हणजे काय, एक संख्या दिलेली आहे p आणि एक संख्या दिलेली आहे q. मग एक संख्या वर अंशात दिलेली, एक संख्या छेदात दिलेली. वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो, खालच्या संख्येला आपण छेद म्हणतो. पण या छेदाच्या जागी 0 नसला पाहिजे, म्हणजे 2/0 असं कधीच येणार नाही. मग कसं येईल, 2/5 येतील, 8/9 येतील, असं काही एक संख्या येईल ज्याच्यात एक p वरची संख्या असणार, एक खाली संख्या असणार, एक वर असणार, एक खाली असणार, एक अंशात असणार आणि एक छेदात असणार. वरच्या संख्येला अंश म्हणायचं, खालच्या संख्येला छेद म्हणायचं. या दोन अंकात असो का एक अंकी असो काही फरक पडत नाही. मग या अशा पद्धतीने जर दिला असं तर याला सॉल्व्ह कसं करणार आपण, याची बेरीज कशी करणार ते आता आपण पाहू. समजा आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो आणि ते एक्झाम्पल काय दिलं, इथे घेतले आपण 2/3 अधिक 5/8 अशा पद्धतीने एक एक्झाम्पल घेतलं, एक उदाहरण घेतलं. आता याला सॉल्व्ह कसं करायचं पहा. सर्वात पहिले काय करणार आपण, याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. दोन पद्धतीने कसं, मी आता या ठिकाणी दोन्ही पद्धती या ठिकाणी लिहून घेतोय. पहिली एक पद्धत आणि दुसरी घेऊ आपण 2/3 अधिक 5/8. दोन्ही पद्धती सोबत सोबत शिकू. मग दोन्हीपैकी तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. सर्वात पहिले काय करू आपण, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, तिरपा गुणाकार. अपूर्णांक दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी पहा, परिमेय संख्या म्हणता येईल सुद्धा. परिमेय संख्या दिलेली आहे, तर परिमेय संख्या म्हणजे या ठिकाणी पहा, अंश आणि छेदात दिलेली, अंश आणि छेदात दिलेली आणि या अंश आणि छेदात दिलेल्या संख्येची बेरीज करायला सांगितली. मी जर तुम्हाला म्हणलं असतं 2 अधिक 5 करा, तुम्ही डायरेक्ट केलं असतं, 5 आणि 2 7 होतात. मग आता इथेही असंच करणार का, 5 आणि 2 7 आणि 8 आणि 3 11 असं करणार का, याला नाही. याला कसं करावं लागेल, या 2चा गुणाकार करावा लागेल आपल्याला. हे पहा इथं तुम्हाला 2चा गुणाकार करावा लागेल या 8 सोबत, 5चा गुणाकार करावा लागेल या 3 सोबत आणि या 3चा गुणाकार करावा लागेल या 8 सोबत. अशा 3 स्टेप मध्ये या तुम्हाला सॉल्व्ह करायचं. काय करणार तुम्ही, सर्वात पहिले 2चा गुणाकार पूर्णच्या पूर्ण लिहून घेऊ. 2चा गुणाकार 8 सोबत, हे झालं पहिली स्टेप. दुसरी स्टेप 3चा गुणाकार 5 सोबत, पण मधात चिन्ह कोणते, प्लस. मग या ठिकाणी प्लस लिहून टाकणार. 3चा गुणाकार 5 सोबत, 3 आणि 5 3 5 15. दोन्ही कशा होत्या, छेदात. तर या ठिकाणी छेद म्हणजे अकाउंट मध्ये काय करणार, 3 आणि 8चा गुणाकार, 3 आणि 8चा गुणाकार. काय काय केलं समजलं. सर्वात पहिले 2चा गुणाकार 8 सोबत केला, 2 16 लिहून घेतले. त्याच्यानंतर बेरजेचं साइन होतं दोघांच्या मधात, बेरीज देऊन टाकली. 3चा 5 सोबत केला, 3 5 15 छेदात 8 त्रिक 24 इथपर्यंत झालं. आता याच्यानंतर काय करायचं, या दोन्हीची करायची बेरीज. आता आधी भाग द्यायचा नाही, कारण इथे बेरजेचं साइन आहे. इथे जर बेरजेचं साइन असेल तर या ठिकाणी आपण आधी भाग देऊ शकत नाही. 15 2 30 आणि 1 31/24. 31/24 हेच काय असणार, याचं आन्सर असणार 31/24. आता याला हे झालं अपूर्णांक, हे काय झाला अपूर्णांक. पण याला जर का अजून मी सॉल्व्ह करत गेलो, म्हणजे आता 24 ने 31 ला भाग देऊ शकतो ना, तो पूर्ण भाग जाणार नाही. 24 ने पूर्ण भाग जाणार नाही, पण काहीतरी भाग जाईल आणि काहीतरी बाकी राहतील. मग याला अपूर्णांक युक्त पूर्णांकात म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसं लिहिता येईल ते पण आपण पाहू. हे बघा
24 ने जर 31 ला भाग दिला तर भाग कितीचा जाईल 1 चा 24 एक 24 उरले किती 6 आणि 1 7 म्हणजे 24 जर गेले 31 मधून तर किती उरतील 7 आणि खाली उरतील 24 खाली किती उरतील 24 त्याला आपण असं पण लिहू शकतो याला असं पण लिहू शकतो। आता दुसरी पद्धत अपूर्णांक तोच दिलेला आहे पद्धत दुसरी आहे। आता या पद्धतीत कसं सॉल्व्ह करायचं या अपूर्णांकाला पहा इथं 3 येतं इथं 8 येतं सर्वात पहिले आपण काय करणार जर का अपूर्णांकाचा छेद जर का वेगवेगळा असेल तर त्याला समान करून घेऊ शकतो। मग आता या ठिकाणी पहा समजा मी तुम्हाला काय केलं इथं 3 येतं आणि इथं 8 येतं मग अशी संख्या पहा या दोन्हीचा काय घ्यायचा लसावी घ्यायचा 3चा आणि 8चा लसावी घ्यायचा। लसावी काय असतो लसावी म्हणजे या दोन्हीच्या टेबल मध्ये या दोन्हीच्या पाड्यात येणारी सर्वात लहानात लहान संख्या। मग 8 आणि 3च्या पाड्यात अशी कोणती संख्या आहे जी दोन्हीच्या टेबल मध्ये येते मग ते पाहण्यासाठी मी काय करतो मोठी संख्या घेतो 8 8 3च्या टेबल मध्ये येतात का नाही 8 दोन्ही 16 येतात का नाही 8 त्रिक 24 हो 8 त्रिक 24 येतात 8 एक 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 आणि 3 8 24 मग या ठिकाणी मला असं कळालं की जर का या 3च्या जागी मी 24 जर घेतले म्हणजे याचं जर या ठिकाणी 24 घेतले तर या दोन्ही ठिकाणी 24 येऊ शकतात। मग 3च्या जागी 24 येण्यासाठी मला काय करावं लागेल या 3चा गुणाकार करावा लागेल 3 8 24 या 8चा गुणाकार काय करावा लागेल 8 त्रिक 24 आणि खाली जर 8 न गुणलं तर वर पण मला 8 न गुणावं लागेल आणि खाली जर 3 न गुणलं तर वर पण 3 न गुणावं लागेल। आता काय होईल पहा 8 दोन्ही 16 छेदात 8 त्रिक 24 मधात प्लस साइन आहे 5 त्रिक 15 छेदात 8 त्रिक 24 दोन्ही ठिकाणी 24 24 आले दोन्ही ठिकाणी काय झाले 24 24 आले आणि जर का दोन्ही ठिकाणी 24 आले असतील तर आपण काय करतो 2च्या जागी फक्त एकच वेळेस ते घेतो कारण ते कॉमन येतं। दोन्ही ठिकाणी 24 असतील तर ते एकाच ठिकाणी घ्यायचे आणि 16ची आणि 15ची बेरीज करायची किती येईल 16 अधिक 15 15 दोन्ही 30 आणि 1 31 छेद 24 हे पहा इथं पण 31 छेद 24 आलं इथं पण 31 छेद 24 आले। एकतर तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करा किंवा मग त्याचा छेद समान करा आणि डायरेक्ट उत्तर लिहा दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात। बेरीज कशी करायची ते तुम्हाला समजलं असेल नसेल समजलं अजून एक एक्झाम्पल पाहू। आता याच्यात दोन पद्धतीने तुम्हाला लिहू शकतात एक तर ऑलरेडी तुम्हाला काय होईल की एखादा अपूर्णांक असा दिलेला राहील की त्याची काय करायची छेद समान दिलेले असतील ऑलरेडी म्हणजे अगोदरच छेद समान दिलेले असतील जर का छेद समान दिलेले असतील तर तुम्हाला काही करायचं नाही तर वरच्या दोन संख्येची बेरीज करायची आणि खाली दिलेली दोन संख्येपैकी एक वेळेस ती लिहून घ्यायची। पण जर का छेद समान नसतील जसे इथे 3 आणि 8 होते आणि इथेही 3 आणि 8 होते मग छेद जर समान नसतील तर त्याचा छेद समान करून घ्या किंवा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा। परत एकदा पाहू एक दोन एक्झाम्पल त्याच्यानंतर आपण वजाबाकी पाहू। पहा आता या ठिकाणी दुसरं एक आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ ते म्हणजेच इथे घेतले 9 छेदात 7 प्लस 8 छेदात 7 याला कसं सॉल्व्ह करणार पहा एकदम सोपं आहे। सोपं कसं आहे दोन्ही ठिकाणी छेद कसा आहे समान आहे छेद कसा आहे समान आहे मग असं लिहून घ्या वाटलं तर किंवा लक्षात ठेवा जर दिलेल्या दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान असतील आणि त्याची बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर एक वेळेसच छेद लिहून घ्यायचा आणि वर दिल्याप्रमाणे दोन संख्येचा म्हणजे अंशात दिलेल्या दोन संख्येचा बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची। कसं करायचं इथं काय दिलेले बेरीज दिलेली आहे मग बेरीज दिलेली 9 चे 9 लिहून घ्या प्लस दिलेले प्लस करा 8 दिलेले 8 करा दोन ठिकाणी 7 7 दिले म्हणून एकच वेळेस 7 लिहून घ्या 8 8 16 आणि 1 17 छेद 7 उत्तर येईल। पण 17 छेद 7 न लिहिता आपण याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात पण लिहू शकतो कशामुळे कारण खालची संख्या लहान आहे वरची संख्या मोठी आहे। मग कितीने भाग जाईल 7 दोन्ही 14 14 पर्यंत भाग चालला 14 15 16 17 उरले किती 3 छेदात 7 हे काय येणार याचं आन्सर येणार। आता पहा 7 दोन्ही 14 15 16 17 छेद 7 17 छेद 7 याला असं पण लिहू शकतो आपण असं पण लिहू शकतो। दुसरं दिलं एखादं समजा मी तुम्हाला घेतले किती घेतले 8 छेद 5 प्लस 9 छेद 10 9 छेद 10 याला सॉल्व्ह करा म्हणलं याला कसं सॉल्व्ह करणार आता इथे तुम्ही पाहू शकता अंश वेगवेगळे असतात काही गरज नाही ते पाहणारच नाही आपण पण छेद पण वेगवेगळे येतात म्हणजे इथे छेद समान होता म्हणून डायरेक्ट लिहिलं इथे छेद वेगवेगळे येतात। आता इथे जर छेद वेगळे असतील तर याला सॉल्व्ह कसं करायचं एक तर तिरपा गुणाकार करा दोन्ही पद्धतीने सांगतो तिरपा गुणाकार कसा करणार 8 10 80 लिहून घ्या दोन्ही ठिकाणी मधात प्लसचं साइन होतं प्लस लिहून घ्या 5 9 45 लिहून घ्या आणि छेदात 5 10 50 लिहून घ्या। बरोबर काय केलं पहा 8 10 80 9 आपाची 45 आणि 5 10 50 खाली 80 आणि 45 8 आणि 4 12 120 आणि 1 5 25 125 छेदात किती येतील 50। आता हे उत्तर झालं का
नाही, हे उत्तर नाही झालं. कशामुळे? कारण याला अजून आपण लहान करू शकतो. इथेही 50 म्हणजे 5 न भाग जाईल, इथे 125 म्हणजे इथं पण 5 न भाग जाईल किंवा 25 न पण भाग जाईल. 25 न जर भाग दिला तर 25 दोन्ही 50 आणि 25 5 125 म्हणजे 5/2 हे काय येणार याचं करेक्ट आन्सर येणार. याचा छेद समान करून कसं सॉल्व्ह करणार पहा आपण. मी केले इथं 8/5 अधिक 9/10 बरोबर. काय करणार याचा छेद कसा समान करणार? इथं किती येतं? 10 येतं. आता या 10 हे 5च्या टेबलमध्ये येतात का? हो, म्हणजे याला काहीच करायचं काम नाही. मी काय करतो इथं 8 5 ला जर 2 न गुणलं तर इथं 10 इथं पण 10 होतील आणि इथं ऑलरेडी 10 दिलेले इथं. मग इथं काहीच करायचं काम नाही. इथं जर खाली 2 न गुणलं तर वर पण किती गुणावं लागेल? 2 न. म्हणजे 8 दोन्ही 16 भागाकारात 5 दोन्ही 10 9/10 9/10 इथं 10 आले, इथं 10 आले. एकदाच 10 घ्यायचे आणि वर 16 आणि 9 उत्तर येईल 25. आता भाग जातो ना, मग भाग द्या. 5 दोन्ही 10 आणि 5 5 25 म्हणजे 5/2 हेच काय असणार याचं करेक्ट आन्सर. इथं पण ते झालं, इथं पण ते झालं. आन्सर क्वेश्चन तर सेम आहे ना. आन्सर फक्त या पद्धतीने काढा किंवा मग या पद्धतीने काढा, फरक पडणार नाही. बेरीज समजली असेल तुम्हाला, बेरीज कशी करायची. आता एकदा काय करू आपण, तीन अपूर्णांक घेऊ. इथं 2 दिले होते, आता 3 घेऊ. तुम्हाला 3 दिलेले असू द्या, 4 दिलेले असू द्या, 5 10 किती दिलेले असू द्या, तुम्ही त्याचे या पद्धतीने करू शकता. आता 3चा कसं करायचा ते बघू. तुम्हाला एक या ठिकाणी असं एक्झाम्पल दिलं. मी घेतले 2/3 अधिक 5/6 अधिक 8/9 या करायचं तुम्हाला सॉल्व. कसं सॉल्व करणार तुम्ही? काय करणार? तिरपा गुणाकार जर करायचं काम पडलं, आता 3 जर संख्या दिल्या तर तिरपा गुणाकार होऊ शकतं, थोडं कन्फ्युजिंग राहील, म्हणजे थोडंसं अवघड राहील. कशामुळे? कारण सर्वात पहिले तुम्हाला या दोन्हीचा करावं लागेल, नंतर याचं जे आन्सर येईल ते परत याच्यासोबत करावं लागेल. मग त्यासाठी मी इथं कोणती स्टेप वापरतो? मी वापरतो सेकंड स्टेप. सेकंड स्टेप कोणती? छेद समान करून घेण्याची. आता छेद समान जर करून घ्यायचं काम पडलं तर कसं, आता छेद जर समान असता इथं म्हणजे इथं 3 इथं 3 इथं 3 असते किंवा इथं 6 इथं 6 इथं 6 असते किंवा 9 9 9 असते, तर मी ती संख्या एकदा लिहिली असती आणि बाकी वरच्या संख्येचं काय केलं असतं? बेरीज केली असती. पण आता इथं वेगवेगळे आपण काय दिलेले इथे छेद दिलेले आहेत. मग वेगवेगळे जर छेद दिलेले असतील तर काय करतो मी या ठिकाणी करतो याचा छेद समान. सर्वात पहिले मोठी संख्या घ्यायची. कधी पण काय करायचं? मोठी संख्या घ्यायची. आता मोठी संख्या आहे 9. 9 कितीच्या टेबलमध्ये येतात? 3च्या येतात, पण 6च्या येतात का? नाही. मग ही घेता येणार आहे का? अशी संख्या घ्यायची जी तिन्ही टेबलमध्ये आली पाहिजे. मग 9 तर येणार नाही. 9 दोन्ही 18. 9च्या टेबलमध्ये 18 आले, 9 दोन्ही 18, 6 त्रिक 18 आणि 3 सक 18 म्हणजे 18 एक अशी संख्या आहे. 18 ही अशी संख्या आहे जी या तिन्हीच्या टेबलमध्ये येते. मग 18 ही जर तिन्हीच्या टेबलमध्ये येत असेल तर मला प्रत्येक ठिकाणी किती करायचे? 18 18 करायचे. मग 3च्या जागी 18 करण्यासाठी 3 ला किती गुणावं लागेल? 3 सक 18. खाली 6 न गुणलं तर वर पण 6 नच गुणावं लागेल, कारण ते अपूर्णांक चेंज झाला नाही पाहिजे. इथं 6 येतं, या 6चा गुणाकार 3 सोबत केला तर 6 त्रिक 18 येतील, म्हणून इथं पण 3 नच गुणावं लागेल. 6 5 त्रिक 15. 9च्या जागी किती गुणावं लागेल? 9 दोन्ही 18, तर इथं पण 2 नच गुणावं लागेल. एवढं कळालं? आता काय करणार? आता करणार याचं पहा गुणाकार. 6 दोन्ही 12 छेदात किती? 6 त्रिक 18 प्लस 5 त्रिक 15 छेदात किती? 6 त्रिक 18 प्लस 8 दोन्ही 16 छेदात किती? 9 दोन्ही 18. 18 18 18 तिन्ही ठिकाणी 18 आले. मग या ठिकाणी मी आता एकदाच 18 लिहून घेणार आणि याची करणार काय? बेरीज. 6 6 आणि 5 11 11 आणि 2 13 13 शी 3 हाताला 1 2 3 आणि 1 4 43 43 छेद 18. किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता. कसं लिहू शकता सांगा? 18 दोन्ही 36 राहिले किती? 4 5 6 आणि 7 छेद 18. 18 अपूर्णांकात 7 छेद 18 असं पण लिहू शकता. अशा पद्धतीने त्याचा छेद समान करू शकता. आता याच्यानंतर समजा हे झालं बेरीज. बेरीज समजली असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने. बेरीज जर नसेल समजलं, वजाबाकी समजून घ्या. कारण वजाबाकी आणि बेरीजसाठी काही फरक नाही, फक्त याचं साइन चेंज होईल. बाकी जी स्टेप येतं किंवा ज्या स्टेप आपण या ठिकाणी वापरल्या आहेत, तर छेद समान करून किंवा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या दोन्ही स्टेपने वजाबाकी सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायची असते. फक्त बदलणार कुठं? भागाकार आणि गुणाकारात बदलणार, तोपर्यंत बदलणार नाही. मग हे जर नसं समजलं, वजाबाकी समजून घ्या. वजाबाकी नाही समजली, हे जर समजलं असेल तर वजाबाकी समजायचं पण काम नाही, फक्त काय करायचं? याचे साइन चेंज करायचे. मग आता याच्यानंतरची वजाबाकीचं कसं करायचं ते पाहू. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं वजाबाकीत काय दिलं पहा. 8/5 मायनस 2/5 सॉल्व्ह करा. करून पहा. आता दिसत असेल ना 8/5 आणि 2/5. काय करणार? याला कसं सॉल्व्ह करणार?
हे 8 आणि 5 तर इथं पण 8 आणि 2 आणि 5 येतं. मग काय करणार 8 मध्ये 8 लिहून घेणार -2 लिहून घेणार छेदात 5 5 दोन्ही ठिकाणी सेम होता म्हणून एकच वेळेस 5 लिहून घेणार. समजलं? इथं 8 होते 8 लिहून घेतली मायनस होतं मायनस दिलं 2 च्या जागी 2 आणि 5 आणि 5 सेम होते म्हणून इथे एक वेळेस 5 घेतली. 8 मधून 2 गेले किती राहतील 6 छेदात 5. यालाच मी कसं लिहू शकतो 5 1 5 उरला किती 1 6 आणि या ठिकाणी येतील 5 म्हणजे एकतर असा आन्सर येईल किंवा मग असा आन्सर येईल. दोन्ही आन्सर काय राहते करेक्ट. म्हणजे इथं जरी थांबले तुम्ही तरी बरोबर आहे आणि हे जरी सॉल्व्ह केलं तरी चांगली गोष्ट आहे. मग हे झालं जर का छेद समान असेल तर. 3 अंकी संख्या जर असेल म्हणजे 3 जर अपूर्णांक दिलेले असतील मी घेतले इथे 2 छेदात 3 वजा 8 छेदात 9 वजा 5 छेदात 5 छेदात किती घेऊ 1 असं जर केलं तर कसं करायचं. याला कसं सॉल्व्ह करणार आता ठीक आहे. अरे इथं आपण अपूर्णांक आपल्याला काय करायचं होतं छेद समान घ्यायचा होता. छेद समान घ्यायचा कारण सध्याचं छेद समानचं पाहू नंतर आपण पाहू याच्या बाजूचं. आता छेद समान जर दिलेला असेल तर काय करणार तुम्ही छेद समान आहे एकच वेळेस लिहून घ्यायचा 3 इथं काय करणार 2 -8 -5. आता काय करणार आता करणार आपण याला सॉल्व. आता हे होऊ शकतं तुम्हाला येणार नाही का म्हणजे येत असेल काही जाणार काही येत नसेल. आता सर्वात पहिले मी काय करतो या दोन संख्येला सॉल्व करतो 2 आणि 8 ला 3 एकदा थोड्या करता येणार आहे मग 2 आणि 8 ला करतो. मग 2 मधून जर 8 गेले तर आता 2 मधून 8 जात असतात का नाही. पण तुम्हाला एवढं माहिती पाहिजे 2 मधून जर 8 जात नसेल तर 8 मधून 2 जातात किती जातात उरतात 6. पण आपण इथे लहान संख्येतून मोठी संख्या जर कमी करत असाल तर याचं उत्तर येत असतं -6 आणि पुढे काय दिलेलं आहे -5 छेदात किती येतं 3. काय केलं समजलं का पहा इथं 2 -8 -5 असं दिलं होतं. मी सर्वात पहिले 2 -8 याला सॉल्व्ह केलं आणि 2 -8 जर सॉल्व्ह करायचे असतील म्हणजे लहान संख्येतून जर मोठी संख्या वजा करायची असेल तर मला काय करावं लागत असतं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि त्याच्यासमोर मायनसचं साइन द्यायचं. मग इथे मी 8 मधून 2 गेले 6 होतात आणि मोठ्या लहान संख्येतून मोठी संख्या गेली म्हणून इथं -6 उत्तर आलं. पुढचं मायनसच्या जागी मायनस आणि 5 च्या जागी 5. आता इथं मायनस संख्या इथं मायनस संख्या ज्यावेळेस पण दोन संख्या दिलेल्या असतील आणि दोन्हीचे साइन सारखाले असतील मायनस मायनस असेल किंवा प्लस प्लस असेल तर त्याची बेरीज होत असते. मग 6 आणि 5 किती होतात 11. 6 आणि 5 11. पण मोठ्या संख्येचं साइन द्यायचं म्हणजे मोठी संख्या 6 आहे इथं काही 6 च्या समोर y मायनस होतं म्हणून इथं पण मायनस येईल आणि या ठिकाणी येतील 3 म्हणजे -11/3 हे काय याचं करेक्ट आन्सर येईल -11/3. समजलं असं थोडंफार नसेल समजलं पुढचं पहा. इथं छेद समान होते. आता जर छेद समान नाही दिले तर काय करायचं समजा मी आता तुम्हाला आन्सर काय दिले एक क्वेश्चन काय दिला 8/7 -5 छेद किती घेऊ 3 घेतो ठीक आहे 5/3. याला जर सॉल्व्ह करायला सांगितलं कसं करणार तुम्ही काय करा छेद समान करा किंवा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. छेद समान करून करू आपण कसं करू या ठिकाणी पहा 7 आणि 3. आता मोठी संख्या कोणी 7 3 च्या टेबल मध्ये येतात का नाही 7 2 14 येतात का नाही 7 त्रिक 21 3 च्या टेबल मध्ये 21 येतात. मग या ठिकाणी आता 7 त्रिक 21 जर आले तर मग काय करावं लागेल 7 त्रिक 21 आणि 3 7 21 असं करावं लागेल म्हणजे इथं पण 21 येतील आणि इथं पण 21 येतील. इथं 3 न गुणलं तर इथं पण 3 न गुणा इथं 7 न गुणलं तर इथं पण 7 न गुणा बरोबर मध्ये काय येईल पहा 8 त्रिक 24 छेदात किती 7 त्रिक 21 वजा 5 × 7 35 छेदात किती 7 त्रिक 21 किती उरले. आता इथे 24 आणि इथे 35 24 - 35 छेदात किती छेदात येतील 21. आता हे कसं सॉल्व्ह करायचं परत एकदा पहा 24 मधून 35 कसे जातील नाही झाला मग उरतील किती 6 6 5 11 11 उरतील. 35 मधून 24 गेले तर 11 उरतील पण फक्त 11 नाही उरणार या ठिकाणी उत्तर येईल -11. काय उत्तर येणार -11. कशामुळे कारण लहान संख्येतून जर मोठी संख्या वजा केली तर त्याच्या समोर वजा येत असतं कारण मोठ्या संख्येच्या समोर जे चिन्ह असेल तेच उत्तरात चिन्ह येत असतं. इथे पहा मोठी संख्या 35 च्या समोर वजा आहे म्हणून इथं वजा आलं. इथं पहा 6 च्या पुढे वजा आहे म्हणून इथं वजा आलं. आता इथं मोठी संख्या कोणती होती 8 8 च्या समोर काय होतं प्लस म्हणजेच काहीच नाही म्हणजे प्लस म्हणून इथं पण उत्तर कसं आलं प्लस मध्ये आलं. त्याच्यानंतर आता समजा हे झालं तुमचं वजाबाकी बेरीज झाली वजाबाकी पण झाली बेरीज वजाबाकी समजली असेल. आता हे शेवटी आपण आता हे बेरीज वजाबाकी थोडं कन्फ्युजन होतं म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन बी करू शकता तुम्ही किंवा मग छेद समान बी करू शकता. पण जर का गुणाकार दिला असेल तर असं काहीच करायचं काम नाही एकदम सोप्या पद्धतीने पहा आपण कसं सॉल्व्ह करू शकतो त्याला.
आता याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे तो असणार आहे, म्हणजे जो टॉपिक असणार आहे आपला तो असणार आहे गुणाकार, अपूर्णांकाचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स. आता या ठिकाणी मी तुम्हाला दिलं काय दिलं, 8/5 गुणाकारात 10/2 असं दिलेलं आहे. छेद समान असो वेगळा असो इथं काही घेणं देणं नाही, म्हणजे एकदम सोपं सोपं काटाकाटी करायची बघ. त्याच्यात काटाकाटी कशी, आता तुम्ही असं करू शकता, समोर 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 करायचं बा. 8चा गुणाकार 10 सोबत करायचा, 5चा गुणाकार 2 सोबत करायचा, डायरेक्ट उत्तर लिहायचं. 8×10 80, 5×2 10, 0 0 कटला उत्तर आलं 8/1, म्हणजे उत्तर किती 8. पण एवढंही नाही करायचं, एवढं नाही करता कसं करायचं खूप सोप्या पद्धतीने. इथं तुम्हाला 8 दिले होते, इथं 5 दिले होते, गुणाकारात 10 दिले होते, इथं 2 दिले होते. काय करणार तुम्ही, खालच्या संख्येनं वरच्या संख्येला फक्त भाग देत जायचं. कोणती कुणीकडे असो, इकडच्या संख्येने इकडे देऊ शकता, इकडच्या संख्येने इकडे देऊ शकता, काही मॅटर करत नाही. मग या 2 न जर मी भाग दिला तर 8 ला भाग जातो. मग असं करा, खालच्या संख्या पहा किती येतं, 5 आणि 2 यापैकी कोणती एक संख्या घ्या, कोणती घेतली 5. 5 न 8 ला भाग जाईल का, नाही जाणार, 10 ला तर जातो ना. मग मी काय करतो, 5×1 5 आणि 5×2 10, इथं काय राहिलं फक्त 1. आता या 2 न 8 ला भाग जाईल का, किंवा 2 आणि 2 काय होतील, कटतील, 2 आणि 2 कटले, उत्तर काय आलं फक्त 8. किती सोप्या पद्धतीने झालं, काहीच करायचं काम नाही की त्याचा छेद समान करा किंवा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काहीच नाही. समोरच्या संख्येचा गुणाकार होत असतो, म्हणजे 8चा गुणाकार 10 सोबत होईल, 5चा 2 सोबत होईल. पण तसंही न करता आपण डायरेक्ट काय केलं, काटाकाटी केली. काटाकाटी केल्यानं आपल्याला उत्तर काय आलं 8 आलं. समजलं, नाही समजलं दुसरं पहा. आता 3 संख्या घेतल्या मी, 7/3 गुणाकारात 8/4 गुणाकारात 5/50. कसं करणार याला, खालच्या वरच्या संख्या पाहायच्या, कोण कोणाला काटतं ते पाहायचं. आता या ठिकाणी 3 न कोणी कटेल का, नाही. 4 न कोणी कटेल का, हो 4 ने 8 कटतात, 4×1 4 आणि 4×2 8. यात 50 न कोणी कटेल का, किंवा 5 न कोणी कटेल का, हो 5 न कोण कटतं, 5×1 5 आणि 5×10 50. आता हे जे 2 दिले या 2 न कोणी कटेल का, कोण कटेल, 2×5 10, 10 कटले. आता कोण राहिलं, इकडे 7 राहिले, घ्या 7 लिहून, छेदात 3 राहिले, घ्या 3 लिहून. गुणाकारात इथे 1 म्हणजे कोणीच नाही, इथे 1/5, गुणाकारात 1/5 एवढंच बाकी राहिलं. आता इथे 1 राहिला म्हणजे एकच उत्तर येणार त्याचं, त्यामुळे ते लिहून घ्यायचं काम नसतं. आता इथं पाहिजे, आता काय करणार, 7×1 7 आणि छेदात 3×5 15, म्हणजे 7/15 हे काय असणार याचं करेक्ट आन्सर असणार. आता इथं कटत नव्हतं कोणीच, आणि कटत नव्हतं म्हणून इथं काय असं करायचं नाही, 7×5 असं करत बसायचं नाही, कारण इथं बेरीज नाही किंवा वजाबाकी नाही, इथं गुणाकार आहे. गुणाकारात आपण काय करतो, डायरेक्ट या दोन्हीचा गुणाकार करतो आणि या दोन्हीचा गुणाकार करतो आणि समोरासमोर त्याचा आन्सर लिहून टाकतो. कशात, गुणाकारामध्ये. आता गुणाकार झाला, गुणाकारात समजला असेल, झालं ना, 1 2 3 शिकलं, 3 याच्यात कळालं असेल. इथं काय होतं पा, सरळ सरळ केलं होतं, इथं तेच पद्धतीने करून पाहिलं होतं, 2च केले होते. पण अजून एखादं करून पाहू. आता एकदा काय करू, बेरीज तुम्ही शिकले, गुणाकार पण शिकले, वजाबाकी पण शिकले, एकदा याला सोबत घेऊ. काय, हे घेतलं मी, इथं 2, इथं घेतले 4 प्लस 5/3 वजा 8/9 गुणाकारात 3 छेद किती घेऊ, इथं 3/2. ठीक, याला सॉल्व्ह करायचं. आता कसं करणार ते पहा. आता एवढं जर करायला असेल तर हे पण कळलं. सर्वात पहिले काय करतो आपण, इकडं काटाकाटी करतो, कशाची, गुणाकाराची, किंवा अपूर्णांकाच्या अपूर्णांकात, म्हणजे या दोन्हीत काही कटतं का ते पाहू. समजा मी इथं जर चेक केलं तर 2×1 आणि 2×2 4, म्हणजे 1/2 राहिलं. इथं काही कटणार नाही, इथं काही कटणार नाही, इथेही काही कटणार नाही, पण हे दोन्ही गुणाकारात येतात. मग हे जर गुणाकारात असतील तर मी इथं काटाकाटी करू शकतो. हे बघा, 2×2 आणि 2×8 इकडे नाही करू शकत. आता तुम्ही म्हणाल 3 न मी 3 कटतो, होणार नाही, कारण इथं मायनस साईन आहे. मग जिथं गुणाकार आहे फक्त त्यालाच कट करू शकतो आपण. इथं 2×2 3×1 3 आणि 3×3 9, म्हणजे इथे 1 राहिला, म्हणजे काही राहिलं नाही. त्याच्यानंतर पहा, आता इथं 2च्या जागी काय राहिलं, 1, छेदात किती राहिले 2, प्लसच्या जागी प्लस, इथं राहिले 5, या ठिकाणी राहिले 3, या ठिकाणी वजा, या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी येतं 3, असं आलं. आता काय करणार, याचा छेद समान, इथं 3 येतं, इथं 3 येतं, म्हणजे आता 3 3 येतं, पण 3 2च्या टेबलमध्ये येतात का, नाही. मग आपल्याला अशी संख्या पाहावी लागेल जी 3च्या टेबलमध्ये पण येते आणि 2च्या टेबलमध्ये पण येते. मग मोठी संख्या कोणती आहे, 3. 3×1 3 येणार नाही, 3×2 6, हो 6 याच्यात पण येतात, याच्यात पण येतात. मग 6 जर येत असतील तर मी काय करतो, इथं 6 आणण्यासाठी काय करावं लागेल, 2×6, इथं 6 आणण्यासाठी 2, इथं 6 आणण्यासाठी 2, इथं 3 न तर इथं पण 3 न, इथं 2 न तर इथं पण 2 न, इथं 2 न तर इथं पण
2 9 काय होईल 3 1 3 छेदात 2 त्रिक 6 प्लस 5 दोन्ही 10 छेदात 3 दोन्ही 6 मायनस 4 दोन्ही 8 छेदात 3 दोन्ही 6. प्रत्येक ठिकाणी 6 आली म्हणजे एकदा 6 लिहून घ्यायचे छेदात म्हणजे वरच्या साईडनं. अंशात काय येईल 3 बेरजे देतील 10 आणि वजा 8 किती होतील 10 आणि 3 13. याची जर बेरीज केली 10 आणि 3 13 मायनस 8 आणि या ठिकाणी 6. 13 तून 8 गेले 3 4 5 छेद 6 5 छेद 6 हे काय असणार याचं करेक्ट आन्सर असणार. पण बेरीज वजाबाकी दिलेली असो बेरीज वजाबाकी आणि गुणाकार दिलेला असो अशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं किंवा मग फक्त बेरीज असो वजाबाकी असो काही का दिलेला असो त्यानं तुम्ही अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करू शकता. आता याच्यानंतर शेवटचा टॉपिक आहे आपला तो म्हणजे भागाकार. आणि त्याच्या शेवटी मग आपण हे सगळ्याच्या सगळे एकदा जसं आता हे तीनही कार्य तीनही क्रिया आपण एका ह्याच्यात बघ केल्या तशा चारही क्रिया आपण एका ह्याच्यात करून पाहणार आहे. सर्वात पहिले आता बघू आता भागाकार कसा करायचा. भागाकार कोणासोबत राहील गुणाकारासोबत आणि वजाबाकी बेरजेसोबत. मग भागाकार कसा करायचा पहा. आता तुम्हाला जर मी या ठिकाणी दिलं काय दिलं 28/7 भागाकारात इथे घेतले मी 5/3 असा भागाकार दिला. काय करायचं याला सर्वात पहिले अपूर्णांकातल्या अपूर्णांकात काही कटतं का. या 3 न 5 ला 3 कटतं का नाही 7 28 कटतात का हो 7 1 7 7 3 21 7 चूक 28 म्हणजे 4/1 राहिला या ठिकाणी किती राहिली 4/1. इथं जर भागाकार असेल ना तर याला काय करणार आपण गुणाकार करून घेणार. भागाकाराच्या जागी गुणाकार घ्यायचा आणि याला करायचं इन्व्हर्स करणे म्हणजे याला उलट करणे म्हणजे खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली. इथं चिन्ह बदलायचं आणि याला उलट करायचं. इथं चिन्ह बदलायचं आणि उलट करायचं केलं. आता डायरेक्ट समोरासमोर काही भाग येईल गुणल्या जाईल. कशामुळे कारण गुणाकार झाला ना. आता हे तर कळतं तुम्हाला ज्या मागच्या स्लाइड मध्ये आपण केलं. कसं केलं 4 पंच 20 आणि 3 1 3 झाले याचा आन्सर. एकदम सोपं होतं. फक्त काय करायचं भागाकाराच्या जागी गुणाकार करायचा आणि पुढची संख्या इन्व्हर्स करायची म्हणजे उलटी करायची. त्याच्यानंतर मी घेतली या ठिकाणी 8/7 साधच घेतले का परत दुसरी घेऊ 8/9 भागाकारात 12/4. काय फरक पडेल याच्यात किंवा काय चेंज होईल पहा. आता इथं जर मी चेक केलं तर 8/9 असेल तसे येतं कारण 8/9 मध्ये काहीच कटत नाही. भागाकाराच्या जागी गुणाकार केला आणि 4 मी वर लिहिले आणि खाली 12 लिहिले. काय होईल 4 1 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 8 1 8 आणि 9 त्रिक 27. 8/27 काय याचं करेक्ट आन्सर येईल. हे करायला असं नाही तर याच्यानंतर एक पहा परत 12/8 भागाकारात 3/9 भागाकारात 4/10. आता कसं करणार. आता जरा कन्फ्युजन वाटायला कारण 3 वेळेस दिलेले. सर्वात पहिले 12/8 लिहून घ्या किंवा याला आपण लहान करू शकतो 4 न भाग जातो 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिक 12. खालच्या संख्येने जर भाग दिला तर त्या वरच्या संख्येत पण त्याच संख्येने भाग द्यायचा. खालच्या संख्येने जर गुणलं तर वरच्या संख्येत पण त्याच संख्येनं गुणायचं कारण पूर्णांक बदलला नाही पाहिजे. मग 3/2 आलं. इथं काही भाग जातो का हो 3 1 3 3 त्रिक 9. इथं भाग जातो का हो 2 दोन्ही 4 2 पंच 10. सगळे अपूर्णांक लहान करून घेतले आपण 3/2 राहिलं 3/2. भागाकाराच्या जागी मी काय केलं गुणाकार खालची संख्या वर वरची संख्या खाली म्हणजे 3/1 हे 3 वर 1 खाली. भागाकाराच्या जागी गुणाकार म्हणजे खालची संख्या वर वरची संख्या खाली. काही कटल का याच्यात काहीच नाही कटणार. मग पहा 3 त्रिक 9 आणि 9 5 45 आणि इथं पहा 2 1 2 आणि 2 दोन्ही 4 उत्तर येईल 45/4 म्हणजेच 11 अपूर्णांकात 1/4 असं त्याचा आन्सर येईल किंवा हे पण आन्सर करेक्ट राहील. आता याच्यानंतर झालं भागाकार. आता भागाकार आणि गुणाकार सोबत आलं तर काय करता येईल. आता या ठिकाणी मी जर घेतलं 12/3 अधिक 4 बेरीज आणि वजाबाकी पण घेऊ याच्यात 2 गुणिले 3/9 वजा 8/4 भागाकारात किती येतील या ठिकाणी 8/2 असं जर केलं तर याला कसं सॉल्व्ह करणार आपण. सर्वात पहिले पहा अपूर्णांकातल्या अपूर्णांकात काही कटतं का म्हणजे अपूर्णांक लहान लहान होतात का हो. हे पहा 3 1 3 आणि 3 चूक 12. त्यानंतर 2 1 2 दोन्ही 4 सगळेच कटायले 3 1 3 3 त्रिक 9 4 1 4 4 दोन्ही 8 2 1 2 चूक 8. सगळ्या संख्या लहान झाल्या म्हणजे 4/1 4/1 अधिक 2/1 2/1 गुणिले 1/3 1/3 त्याच्यानंतर वजा
2/1 2/1 भागाकाराच्या जागी काय होईल गुणाकार आणि खालची संख्या वर म्हणजे 1 आणि खाली 4. आता काय करायचं आता सर्वात पहिले गुणाकाराचं सॉल्व करून घ्या आणि नंतर आता गुणाकारचा राहिला भागाकार तर राहिलाच नाही. मग गुणाकाराची कोणकोणती संख्या आहे पहा त्या संख्या 2 आणि ह्या 2 याला आधी सॉल्व करून घ्यायचे. काय राहील 4/1 अधिक बे 1 बे आणि छेदात 3/1 3 या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार तसंच या दोन्हीचा गुणाकार आणि या दोन्हीचा गुणाकार वजा बे 1 बे आणि 4/1 4. आता काय आलं पहा बेरीज आणि वजाबाकी आली. बेरीज आणि वजाबाकी मग बेरीज आणि वजाबाकी जर आली असेल तर याला कसं सॉल्व करणार आपण याला सॉल्व करू. आता पहा इथं छेद समान करून घेऊ. 3 4 आणि 1 च्या टेबल मध्ये कोणती संख्या येईल जी सर्वात लहान राहील. 4 संख्या मोठी आहे 4 येतील का नाही येणार. 3 मध्ये याच्यात येईल पण याच्यात येणार नाही. 4 2 8 येतील का नाही. 4 3 12 ठीक आहे 12 याच्यात बी येतील याच्यात बी येतील याच्यात पण येतील. मग 4 3 12 3 चूक 12 आणि या ठिकाणी 12 1 12 खाली 12 तर वर पण 12 नच गुणा खाली 4 न तर वर पण 4 न गुणा खाली 3 न तर वर पण 3 नच गुणा. असं झाल्याच्या नंतर संख्या लिहून घ्या. 12 ते 36 12 चूक 48 वज बेरच्या जागी बेरीज 4 2 8 आणि 3 2 6 कारण इथं वजा आहे म्हणून वजा. इथं 4 त्रिक 12 1 12 4 त्रिक 12 आणि 3 चूक 12 च्या जागी फक्त एकच वेळेस 12 लिहून घेतले तर काय येईल पहा 8 8 1606 हातचा आला 1 4 आणि 1 5 56 - 6 छेदात 12 म्हणजे या ठिकाणी होणार 50/12 आणि 50/12 याला मी अजून भाग देऊ शकतो 2 न बेस 12 या ठिकाणी येतील 25 म्हणजे 25/6 किंवा मग साइन चूक 24 उरला 1 25/6 एक तर हे आन्सर राहील किंवा मग हे आन्सर राहील. अपूर्णांकाची बेरीज कशी करायची अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची अपूर्णांकाचा भागाकार आणि गुणाकार कसा करायचा ते आपण या ठिकाणी आज शिकलो. त्याच्यासोबत सर्वच्या सर्व जर क्रिया म्हणजे अपूर्णांकाची बेरीज असो वजाबाकी असो भागाकार असो का गुणाकार असो ती जर सोबत दिली तर ती कशी करायची ते पण आपण या ठिकाणी शिकलो. आता एक काम करा की एक या ठिकाणी तुम्हाला मी होमवर्कचं म्हणजे या ठिकाणी एक एक्झाम्पल देतो त्याचा आन्सर तुम्ही कमेंट मध्ये करून कसं करता येईल त्याचं आन्सर काय येईल ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर पहा आता काय दिला क्वेश्चन. समजा आता तुम्हाला मी या ठिकाणी दिलं 8/9 प्लस 12/8 भागाकारात 4 आणि या ठिकाणी दिले 8 गुणाकारात 18 9 वजा 3 2 प्लस 5 1 याचा आन्सर काय येईल हे कमेंट मध्ये तुम्ही सांगायचं. एकदम सोप्या पद्धतीने एक संख्या असो 2 अंकी संख्या असो काही दिलेला असेल तरी तुम्ही याचा आन्सर करू शकता. जर समजलं असेल तर पूर्ण जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलं असेल तर याचं कसं करायचं ते समजलं. आता या ठिकाणी सर्वात पहिले अपूर्णांकात त्या अपूर्णांकात काटाकाटी करा नंतर गुणाकार आणि या भागाकाराच्या जागी गुणाकार करून याला इन्व्हर्स करा. म्हणजे आधी याला काय करा हे लिहिल्याच्या नंतर या गुणाकार करून 8 वर लिहा 4 न खाली लिहा बाकीचं काटाकाटी करून सॉल्व करा आणि त्याचे आन्सर काय येईल ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी आजच्यासाठी एवढंच म्हणजे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी एवढंच. याच्यानंतरचा जो क्लास राहील त्याच्यात आपण दशांश अपूर्णांक जर का तुम्हाला दिले म्हणजे समजा मी तुम्हाला या ठिकाणी लिहिलं 0.5/3 त्याच्यानंतर 9.8/8 हे जर सॉल्व करायचं असेल तर कसं करणार ते आपण पाहू याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.